काय आमच्या गायची चौकशी वगैरे करायची गरज नाहीये. अरे मीच बघतो माझ्या जमिनीत कोण खातंय ते. साहेब मूर्ख आहेत या गावातले सगळे लोक. त्या दगडाला देव म्हणतात, त्या फालतू माणसाला देव माणूस म्हणतात, डोक्यावर घेऊन नाचतात त्याला. या सगळ्यांची गोम, या सगळ्यांची मेघ या 2 बायकावाल्या देशमुखच्या घरात आहे. साहेब आमचा अप्पा रागीट आहे हे मला माहिती आहे, पण तुम्ही जसं म्हणताय ना तसं ते काही चुकीचं काम नाहीत करणार साहेब. गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं मी गुन्हेगार आहे म्हणून. जगात पाठी नसते मी गुन्हेगार आहे म्हणून. आपल्या 90 वर्षाच्या काकाच्या तोंडावर उशी दाबून खून केला पुतण्यानं पैशासाठी. नवऱ्यानं आपल्या बायकोचं मुंडकं कापलं, गावभर घेऊन फिरत होता. बायकोनं आपल्या नवऱ्याचे तुकडे तुकडे केले, कुकरमध्ये शिजवले. सापडत नव्हते गुन्हेगार, आसपासच होते. पोलिसांनी तपास केला, सापडले ते. साहेब मान्य, अशा भयानक वृत्तीची लोक या समाजात आहेत, पण साहेब आप्पा खून नाहीत करणार साहेब. आपल्या आसपासच असतात हे सगळे. लागतात, सापडत नाही. एवढंच गाव आहे, बऱ्याच हालचाली घडतायत या गावात. त्या माधुरीच्या प्रकरणात तुझ्या बापावर माझा संशय आहे. त्यांनीच केले असं मला मनोमन वाटतंय. ती बॉडी होती तिथे, त्यांना सुगावा लागला, त्यांनी हलवली आणि ठेवला दगड थोतांड. साहेब तुम्ही म्हणताय तसं जर असेल ना तर जो गुन्हेगार आहे ना तो लय चालाक असला पाहिजे. असू दे, त्याला कितीही चालाक असू दे, त्याला पकडणार मी. आहेत 2-3 लोक माझ्या नजरेसमोर. चूक करू दे काही, बेड्या घालतो आणि हात आणून टाकतो. तुझा बाप, तुझा भाऊ, तुझी आई, अंजू. साहेब आई गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधूनमधून. काय चाललंय तुझं? डोकं फिरलंय का तुझं? दगडापाई किती खर्च होईल माहिती का तुझं? आप्पा वकिलापेक्षा कमीच येईल. जर काही नसतं केलं ना तर चौकीत असता तुम्ही. मी काय केलं? आप्पा सगळा संशय तुमच्या भोवतीच फिरतोय म्हणून म्हणतोय मी, तुमच्या चांगल्यासाठीच करतोय. ठीक आहे ठीक आहे. डेड बॉडी कुठे पोलीस? आप्पा जरा हळू बोला, कोणी ऐकलं म्हणजे वाट लागलो. कुठे लपवली डेड बॉडी? या सांगतो.